हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडरी कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. रामचंद्र भगवान की जय. तुझे नामची एकोणी वेळे, तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची या मुकाशी का काना मिळे, तयाची या हृदयाते सांडोनी पळे, भेदूची साच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय ध्यातुन मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवं मारुततुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानवित्त मुख्यं, श्रीरामदूतं चरणं प्रपद्ये. तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची या मुकाशी का काना मिळे, तयाची या हृदयाते सांडूनी पळे, भेदू जी साच. या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 10व्या अध्यायातील 321 क्रमांकाची ओवी. भगवंताचा आणि अर्जुनाचं जे बोलणं चाललेलं आहे, त्या अनुषंगानं भगवंतानी अर्जुनाला काहीतरी बोलावं, अर्जुनानं असणार भगवंताला सांगावं, आणि एखादी गोष्ट जर नाही आवडली तर शिव्याही द्याव्यात. देवाला राग आल्याच्या नंतर अर्जुनाला बोलावं, आणि अर्जुनाला राग आल्याच्या नंतर अर्जुनानं देवाला बोलावं. अशा गोड नामाचं महत्व प्रत्यक्ष भगवंत ऐकायला बसलेत, आणि प्रत्यक्ष असणारे अर्जुन देवाचंच नाम, देवाचंच महत्व, आणि त्याच नामाचं महत्व आपल्या मुखातून आपणच ऐकतायत. देव काय महिमा असेल. देव आणि भक्ताचा हा संवाद आहे. संवाद होत असतात, वाद वेगळे आणि संवाद वेगळे. परमार्थात होत असतात ते संवाद, आणि संसारात होत असतात ते वाद. संसारात असतं ते भांडण, आणि परमार्थात असतं ते प्रेम. या दोन्हीतलाच संगम म्हणजे संवाद आहे. म्हणून देवाचं आणि भक्ताचं जे नातं असतं, ते नातं संसारातल्या नात्यासारखं नातं लवचिक नसतं. संसारामध्ये कसं नातं असतं, संसारामधलं नातं सासू सुनेचं असतं, माय लेकीचं असतं, बाप लोकाचं असतं, गडी मालकाचं असतं. पण त्या नात्यामध्ये अतूट प्रेम नसतं. जे प्रेम भक्ताचं आणि देवाचं असतं, ते प्रेम आपल्या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण त्या भक्तीमध्ये, त्या प्रेमामध्ये कुठंतरी काय आहे, आशा आहे. कुठंतरी काय आहे, शंका आहे. ज्या प्रेमामध्ये, ज्या भक्तीमध्ये शंका नसती, ते नाम असणार, ते प्रेम असणार,
देवाचं आणि भक्ताचं असतं, ज्याच्यामध्ये लाज बाळगल्या जात नाही, ज्याच्यामध्ये शंका बाळगल्या जात नाही. लाज भय शंका दुराविला मान. त्या भक्ताच्या आणि देवाच्या नात्यामध्ये काय असतं? अजिबात भेदभाव नसतो महाराज. आणि जिथं भेदभाव नाही तिथं भक्ती होत असते. आणि जिथं भेद आहे, जिथं वाद आहे, त्याचं नाव संसार आहे. मग जिथं दुःख आहे त्या दुःखाचंच नाव म्हणजे संसार आहे. बस. आणि भक्तीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं, देवाचा आणि भक्ताचा संगम कसा घडून येत असतो. त्यांचा जो संवाद आहे ते संवाद कोणता चालू आहे? नामाचं महत्व सांगतोय अर्जुन, आणि देव ऐकायले तर कोणाचा महिमा ऐकायले? तर देवाचाच महिमा ऐकायले, नामाचाच महिमा ऐकायले. आता रागवतील का? देव रागवणार नाहीत आता, कारण त्यांच्याच नामाचा महिमा जर गुणगान करत असेल एखादा आपला भक्त, तर त्याच्याविषयी अतूट प्रेम वाढत जातं, वृद्धिंगत होतं. म्हणून नामचिंतन घेत असताना आळसपणानं जरी नाम घेतलं तरी सुद्धा त्याचा चटका दिल्याशिवाय राहत नाही. असं कधी झालं का? मोठ्या श्रीमंत सावकारनंच विस्तू हातात धरला आणि थंडगार लागला, असं झालं का? आणि गरिबानं घेतला किंवा ते पदरामध्ये धरला आणि चटका बसला नाही, असं होतं का? असं होत नाही. गरिबानं विस्तू हातात धरू द्या, श्रीमंतानी हातात विस्तू, त्याचा दाहकता त्याचा स्वभाव आहे. दाहकता त्याचा काय स्वभाव आहे, आणि हा स्वभाव ते दाखवल्याशिवाय राहत नसतो महाराज. म्हणून नाम असे उठल्याबरोबर मायो मायो बेपो मेल असं म्हणत नाही. ते राम राम म्हणून कंटाळा युक्त असणारा त्याचा आळस असतो. पण असा जरी त्यानं म्हणलेला असेल तरी सुद्धा त्याचं फल मिळाल्याशिवाय राहत नाही. आळसपणानं दिलेले त्यानं नाम घेतले, पण आळसपणानं घेतलेले, पण त्याचा असणारा प्रभाव, त्याचा असणारा परिणाम निश्चित झाल्याशिवाय राहत नाही. भले त्याचं योग्य ते फल मिळणार नाही, जे काही इच्छित फल आहे ते फल मिळणार नाही, परंतु त्याचा परिणाम मात्र निश्चित मिळेल. कंटाळायुक्त असेल, कंटाळून एखाद्याचं भांडण चालू असेल आणि त्या भांडणाबरोबर एखाद्यानं जरी हराम म्हणून जरी म्हणलं असेल तरी देव मात्र काय करतो? त्यानं चुकून जरी हराम म्हणला असेल तरी त्याच्यातला हा हरवून टाकतो, रामच धरतो महाराज. म्हणजे त्याचं कल्याणच करतो. म्हणजे हराम म्हणू नये, परंतु कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही उद्देशानं नामचिंतन जो साधक घेत आहे त्याचा परिणाम मात्र काय करतो? तो कल्याणच करतो, त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे. अजामिळ ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आला, आणि असा अजामिळ आपल्या जीवनामध्ये निश्चितपणानं करत असलेली साधना, जे काही षटकर्म सांगितलेले आहे ब्राह्मणासाठी, ते षटकर्म असणार करावं, आणि ते सगळं कर्म करून आपल्या योग्य रीतीनं आपल्या असणारी साधना करावी, असं कर्म त्याचं चाललेलं होतं. रोज असणारी देवासाठी लागणारी फुलं फळं, ही सगळी साधनं जी काही पूजेसाठी लागतात, कारण देवाच्या पूजेला तुम्हाला माहिती आहे 16 उपचार सांगितलेले. आपल्या पंचफळात गंध असलं तर हळद कुंकू नसते, आणि हळद कुंकू नसलं तर फुलं सापडत नाहीत. देवाच्या पूजेसाठी किती उपचार आहेत? 16 उपचार सांगितलेले आहेत महाराज. आणि ते उपचार देवाला द्यायचे असतात.
आपण जर म्हणलं गंध लावा, लगेच कुंकामध्ये पाणी टाकतं गंध करतं. असे उपचार देवासाठी पूजेसाठी असणारे ते गोळा करीत होते. कोण कोण ऐकायले ना तुम्ही? अजामेळ. आणि हे सर्व साहित्य गोळा करत असताना दररोजच्या रस्त्यानं जे जायचे ते थोडस एक वेगळ्या रस्त्यानं निघाले. आणि वेगळ्या रस्त्याला जात असताना नेमकी ती गल्ली होती वेश्याची. योगायोगानं पशुधर्म त्या ठिकाणी चालला होता त्या वेश्येचा. आणि असा पशुधर्म त्याची डोळ्यांनी पाहिला, मान खाली घातली अजामेळानं आणि नीट निघाला आपल्या घराकडे. घराकडे आल्याच्या नंतर स्नान केलं. स्नान केल्याच्या नंतर डोळ्यानं जे पाहिलेलं दृश्य होतं पशुधर्म, ते काय डोळ्यासमोरून जाईना झालं. शेवटी पत्नीला सांगितलं, अधिकारी पत्नीला सांगितलं, माझ्या डोक्यामध्ये जे विचार यायलेत ना म्हणले, ते अविचार गेले पाहिजेत म्हणले. त्याच्यासाठी तुला काय करता येते का बोल. बायकोनं काय करणार आहे आता? डोक्यात ह्याच्या विचार आहे, बायको काय करणार? अनेक प्रकारची त्यांनी साधना करून पाहिली, पूजा करून पाहिली, पण डोक्यातले काही विचार जाईना. शेवटी काय केलं त्याने? 88 वर्षापर्यंत वेशासोबत असणारा संसार थाटला. वेशासोबत. ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला महात्मा फक्त पशुधर्म डोळ्यानं पाहिल्यावरची दुर्बुद्धी निर्माण झाली. आणि ही दुर्बुद्धी निर्माण झाल्याच्या कारणानं 88 वर्ष जवळजवळ हा संसार त्या वेशेसोबत, वेशेच्याच घरी राहायला गेला महाराज. 10 लेकर झाले. किती? अजामेळाला 10 लेकर. आणि हे 10व्या वेळेस त्याची बायको म्हणजे ती पत्नी असणारी ती वेश्या गरोदर होती. आणि काही संत मंडळी, काही भजनी मंडळी योगायोगानं असे चाललेले होते रस्त्याने. आणि एकदम पाऊस आला. पाऊस आल्याच्या नंतर आपण कुठेतरी आसऱ्याला थांबावं, कुठेतरी बसावं, या उद्देशानं आजामेळाच्याच घरी गेले. आणि आजामेळाच्या घरी गेल्या कारणानं जे काही ते महात्मे होते योगायोगानं असणारे, त्या आजामेळाच्याच घरी जाऊन पोहोचले. आजामेळ घरी नव्हते. यायचे रात्री अपरात्री कधीही. आणि त्या लेकरा बाळासाठी, त्या वेशेसाठी नको ते कृत्य करायचं आपल्या हातून. नको ते असणार. ज्याला चोरी करावं वाटली चोरी करावं, जी असली तर चोरी करायची, कोणाचा प्राण घ्यायचा, कोणाचं काय करायचं, काही नको ते कृत्य असणार. नको ते पाप हातून घडायला लागलं त्या आजामेळाच्या हातून. आणि हे साधू मंडळी सगळी रात्रभर थांबली. त्यांना माहिती नव्हतं ही, पण ती चांगल्या बुद्धीनं त्यांची पत्नी म्हणाली, मी तर आसऱ्याला आजच्या दिवस इथं राहा, काही अडचण नाही म्हणली. ते आता भजनी मंडळी, साधू मंडळी आपली आपली वळकटी त्यांच्यासोबत होती, ती टाकली, झोपले. सकाळी उठल्याच्या नंतर आपलं आपलं भजन केलं. कारण भजण्याला सांगावं लागत नाही, काकडा करावा लागते म्हणून. तो काकडा असणारा त्यांनी उठून केला, भजन केलं. योगायोगानं आपले पतिदेव घरी नाहीत. 10व्यांदा आपण काय आहोत? गरोदर आहोत. महात्मे आपल्या घरी आलेले आहेत म्हणून त्यांना विनंती केली आणि सांगितलं की मी 10व्यांदा गरोदर आहे. तिनं सांगून ठेवलं, मी वेश्या आहे म्हणले, माझे पती अजामेळेत म्हणले, पण माझ्याच घरी येऊन ते राहिले. आणि अशा पद्धतीनं आम्हाला हे 10व्यांदा मी गरोदर आहे. आतापर्यंत 9 अपत्य झालेले आहेत, पण हे लेकरू जर जन्मलं तर याचं काय नाव ठेवावं? भगवंताची एक इच्छा आहे, ईश्वराची. भगवंताची काय इच्छा आहे?
जे नाव लेकराचं ठेवल्या जातं, शक्यतो लेकराची नावं काय ठेवा, देवाची ठेवावी. धाब्याला देवाची नावं ठेवायला येतात, कसं करावं? भगवंताची अशी इच्छा आहे, 12व्या दिवशी ज्या वेळेस नाव ठेवायचा लेकराचा कार्यक्रम असतो ना, ते नाव वडिलांनी ठेवलं पाहिजे अशी ईश्वराची इच्छा आहे. म्हणजे शास्त्राचा नियम आहे बरं काय. ते नाव कोण ठेवलं पाहिजे? वडिलांना ठेवलं. आता कलियुग आहे, आता बायाची काय इच्छा आहे ते काही सांगायची गरज नाही. आत्यानं ठेवावं अशी बायाची इच्छा आहे, पण शास्त्र असं सांगतं की बापानं असणारं लेकराचं नाव ठेवलं पाहिजे 12व्या दिवशी. म्हणून माझे पती जर घरी आले तर मी त्यांना काय सांगू? त्यांनी सांगितलं, बाबा आता आमच्या ध्यानी मनी स्वप्नी सदा देवाचं नाव असतं, त्यामुळे तू दुसरं तिसरं काही नाव ठेवण्यापेक्षा नारायण नाव ठेव. नारायण नाव ठेवलं. पती आले, पतीला सांगितलं की आपल्या लेकराचं नाव काय ठेवायचं? नारायण ठेवायचे. योगायोगानं प्रसूत झाले आणि 10व्यांदा काय झाला? मुलगा झाला महाराज. नारायण ठेवलं. आणि शेंडेफळ, आता प्रत्येकाला माहिती आहे शेंडेफळ म्हणल्याच्या नंतर किती असणार आवड असते त्या शेंडेफळाची. कशाला हाक मारली की शेंडेफळाचं नाव अगोदर तोंडात असते. बघा तुम्ही घरामध्ये 2-4 लेकरं राव, बाबा तुम्ही त्याच नाव जास्त घ्याल्या, ते लाडक आहे शेंडेफळ. शेंडेफळाचं नाव नारायण नाव ठेवलं. आणि काही विचारायचं असलं, काही बोलायचं असलं, वय झालेलं, आज्या मेळानं हाक मारावं. नारायण जेवलास का? नारायण झोपलास का? नारायण औषध घेऊन ये, नारायण पाणी आण. असं असणार काय करावं? हाक मारावी महाराज, हाक. कोण्या उद्देशानं आज्या मेळा हाक मारित होता? लेकराच्या उगा आपलं मुलगा आहे म्हणून. देवाचं नाव नारायण आहे म्हणून हाका मारित नव्हता. पण अशाही उद्देशानं जरी असणार देवाचं नाव, मला ज्या वेळेस यमधर्म आले आणि यमधर्मानं असणार काय केलं? आता प्राण घेणार आज्या मेळाचे, त्यावेळेस नारायण म्हणून हाक मारल्याबरोबर काय केलं? यमाचे दूत मागे सरकले आणि विष्णूचे दूत आले. आणि विष्णूच्या दूताने असणार काय केले? म्हणजे हे आमचं गिराईक आहे. अरे त्यानं म्हणले आतापर्यंत आयुष्य सगळ्या वेशेमध्ये घातलं, म्हातारपणापर्यंत पुत्राच्या मोहानं जरी त्यांनी नाव घेतलेलं असेल, तरी कशाही पद्धतीनं नाम जरी घेतलं तरी असणार त्याचं फळ मात्र काय आहे? निश्चित मिळाल्याशिवाय राहत नाही. कुण्याही पद्धतीनं नाम घ्या, त्या नामाचा महिमा असणारा तो दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय आपण त्याच पद्धतीनं नाव घ्याव काय? कशाही पद्धतीनं त्याचं फळ मिळतं, मग त्या पद्धतीनंच नाव घ्याय काय? अहो, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी. पथ्य जर पाळली तर त्या नामाचं असणारं विशेष फळ मिळतं. बळजबरीनं घेतलं, उरफाट घेतलं, सगळा प्रकार जरी करून पाहिला तरी सुद्धा काय विशेष आहे. पण पथ्य असणारे करून जर नामचिंतन केलं तर त्याचं विशेष फळ मिळतं, कारण त्याचा प्रभावच तेवढा आहे. आतापर्यंत आपण इतके दिवस झालं नाम घेतोय म्हणजे आम्हाला कळालंच नाही. म्हणले नाम घेतलं, नाम घेणं वेगळं आणि नामाचा औषध घेणं वेगळं आणि पथ्य करून औषध घेणं वेगळं. औषध तर सगळेच घेतात, कोण घेत नाही? सप्ताहाला ज्ञानेश्वरीला पारायला बसतं, सप्ताहाला विनय पारा घेतो, सप्ताहाला कीर्तन ऐकायला येतो. म्हणजे त्यांनी काय सगळे नियम पाळले काय? जी पथ्य असणारी आहेत, आहार युक्त आहार विहार, नियम इंद्रियाशी सार, नसावी बासर बहुभाषण,
म्हणून आपलं जर सुरक्षित आणि सगळं जर आपल्याला तब्येत हे सगळं जर व्यवस्थित पाहिजे असेल वारकऱ्याला, तर या चरणाचा जर आपण विचार केला ना, तर त्याची तब्येत सुदृढ राहते, त्याचं जीवन आचरणयुक्त होतं आणि आपण केलेल्या जीवनातली जी साधना आहे ती साधना देवाला फलीभूत होते. फक्त एवढ्याच अभंगाचा किंवा एवढ्याच चरणाचा जर जीवनात माणसानं विचार केला तर आहार काय युक्त आहार विहार. माणसानं आहार कसा घेतला पाहिजे? युक्त घेतला पाहिजे. आज आता युक्त आहे का अयुक्त आहे? आता अयुक्त आहे. आपणच बघा आता एकादशी म्हणली आपल्याला आज एकादशी. एकादशीच्या दिवशी 10 गोष्टी वर्ज्य कराव्यात. एकादशीचं व्रत करण्यासाठी आता विषयांतर होईल पण सांगतो. 3 दिवसाचा उपवास आहे एकादशी. कुठलंही व्रत करत असताना एखाद्या जर आपल्याला होमाच्या पूजेला जर बसायचं असलं तर 42 दिवसाचं व्रत आहे. ब्रह्मचार्याचं पालन किती दिवस करावं लागते त्याला? 42 दिवस. होमाच्या पूजेला बसायचं असेल तर दोष घेऊन सकाळी भडबड 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 घागरी घेतल्या आणि मला होमाला बसायचंय म्हणाला, जमणार मारुती आहे. पथ्य महत्वाची असते. तुम्ही औषध किती घेता हे महत्वाचं नाही. युक्त आहार विहार. म्हणून एकादशी 3 दिवसाचं व्रत आहे. दशमीच्या दिवशी 10 गोष्टी वर्ज्य कराव्यात. एकादशीच्या दिवशी 11 गोष्टी आणि द्वादशीच्या दिवशी 12 गोष्टी. आपल्याला दशमीला एकदा दशमी खाऊन जमती का? आता म्हणतात आपण दशमी म्हणून, परंतु एकदा जेवण. दशमीच्या दिवशी किती वेळ जेवा? एकदा जेवण. दशमीच्या दिवशी जर कांदा खाण्यात आला तर एकादशी मोडल्याचं पाप लागतं. कोणाला सांगावं? दशमीच्या दिवशी कांदा चालत नाही, कारण त्याचा वास 3 दिवस जात नाही. कांदा लसूण तर वर्ज्यच सांगितलेलं आहे वारकऱ्यासाठी किंवा साधकासाठी बरं का. आता आपल्याला तिकडे जायचंय नाही. कांदा लसूण हा मी दरवर्षी थोडस महत्व सांगतो. कुठल्याही नैवेद्य असो, देवाचा भंडारा करा, देवाची सत्यनारायणाची पूजा करा, देवाचं तुमचा पित्राचं करा, कुठल्याही प्रकारचा देवाच्या पूजेमध्ये पित्राच्या पूजेमध्ये देवाला जो आपण नैवेद्य देतो तो त्याच्यात कांदा लसूण जमतच नाही. तुम्ही टाकता म्हणून सांगावं लागेल बरं का. आम्ही टाकतच नाही. सवळ्यामध्ये जर पाकळी जर उडून आली तर स्नान करावं लागते. सवळं नेसल्याच्या नंतर लसणाची जर पाकळी उडून आली तर स्नान जाऊन करावं लागते. मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्याचा दोष लागते. म्हणून कांदा लसूण देवाच्या नैवेद्यात चालत नाही. म्हणून युक्त आहार विहार ह्याच्यासाठी बोललो मी. माणसाचं जे शरीर सुधारायचं जर असेल, लसणाची का पाकळी रोज जर आपण जर खाल्ली तर शरीरासाठी उपयुक्त आहे, चांगली. डॉक्टर सांगतात खा म्हणून, पण देवाच्या नैवेद्यात चालत नाही. म्हणून एकादशी सारखं जर व्रत आपल्याला करायचं असेल, कशामुळे सांगितलंय? युक्त आहार विहार. साधक अवस्थेमध्ये किंवा साधना करत असताना त्या साधकानं काय केलं पाहिजे? युक्त आहारच घेतला पाहिजे. एवढंच नाही, एकादशीच्या दिवशी पपई चालत नाही. फळातली फळ पपई चालत नाही. आता अशी अनेक काही फळ आहेत ती एकादशीला काही चालतात, काही चालत नाही. अल्पाहार केला पाहिजे एकादशीच्या दिवशी. एकादशीच्या दिवशी नामसंकीर्तन झालं पाहिजे, नामचिंतन झालं पाहिजे. द्वादशीच्या दिवशी मसूर डाळ खाऊ नये, वांग खाऊ नये, नुसतं ऐकावं सोडून द्यावं. तुम्हीच सांगितलं म्हणजे पुराणातली वांगे हे नियम आहेत. मला सांगायचं तात्पर्य काय, जे शास्त्राने सांगितलेले नियम आहेत. कोणी काही देवबापानं किंवा कोण्या बायानं किंवा
सांगितलेले नियम नाहीत, शास्त्र सांगतं आपल्याला हे. म्हणून युक्त आहार विहार, नियम इंद्रियाची सार, हे सगळे इंद्रियाला नियम लागण्यासाठी हे सगळे नियम करावं लागतात महाराज. जास्त बोलणं सुद्धा चांगलं नाही. जास्त बोल लागल्यावर काय म्हणते, बडबड आहे. बोलणं झालं की एकल कोंबड आहे. हे कशासाठी? नामचिंतन आपल्या जीवनामध्ये. बोलायचं जर असेल, तुकोबाराला विचारा तुम्ही, बोलायचं असेल तर मला देवाशिवाय काय बोलणे नाही म्हणले. देवाशिवाय मला याच काय बोलू नका म्हणले. संसारातल्या गप्पा मारायला माझं येऊच नका. म्हणून तर भंडारा भालच्या मध्ये डोंगरावरती जाऊन ते काय करायचे, निवांत आपलं भजन करीत बसायचे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये ही जी साधना चालू आहे, ते नाम असणार काय आहे, श्रेष्ठ आहे. आणि ते नाम असणार पथ्य केलं पाहिजे. म्हणजे त्या नामाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये काय होत असते, येत असते. आता नाम किती श्रेष्ठ आहे आपल्याला सगळ्याला परिचित आहे, माहिती आहे. ज्यावेळेस सगळं युद्ध झाल्याच्या नंतर पांडव असणारे आपल्या राजवाड्यामध्ये एका ठिकाणी असे बसलेले होते. आणि बसलेले असताना हे चारी भावंड म्हणायला लागले, आम्ही शिकारीला जातो, शिकारीला जातो. म्हणून चारीही भावंड शिकार करण्यासाठी निघाले. आणि निघाले असताना अर्जुन, भीमदादा, नकुल, सहदेव हे चारी भावंड, अर्जुन एका दिशेला गेला, भीमदादा एका दिशेला गेले, नकुल एका दिशेला गेला, सहदेव एका दिशेला गेला. आणि सहज भगवान गोपाल कृष्ण भेटण्यासाठी म्हणून कुठे आले, आपल्या पांडवांना भेटावं म्हणून आले. युधिष्ठिर म्हणजे धर्माला पाहिल्याच्या नंतर आनंद झाला. देव म्हणले, वा म्हणले. बाकीची कुठे गेले ते म्हणले शिकारीला गेलेत. धर्मासोबत गप्पा मारत असताना योगायोगानं अर्जुन पूर्व ज्या दिशेला गेला होता, एक पूर्वेला, पश्चिमेला, एक दक्षिणेला, उत्तरेला. अर्जुन ज्या दिशेला गेला होता त्यांनी एक पाहिलं, 2 सोंड्याचा हत्ती पाहिला. अर्जुनाला वाटलं बा हे काय नवल आहे, काय अद्भुत आहे, आणि याचं काय कारण असेल म्हणले हे आपल्याला दिसलं. मनामध्ये शंका आली. या शंकेचं जोपर्यंत आपलं निरसन होणार तोपर्यंत आपण शिकार करायची नाही म्हणले. अर्जुन परत आला. भीमदादा ज्या दिशेला गेला होता त्यांनी पाहिलं 2 विहिरीत, एक विहीर तुडुंब भरलेली आहे आणि एका विहिरीमध्ये अगदी थोडं पाणी आहे. पण ज्या विहिरीत थोडं पाणी होतं त्याच विहिरीचं पाणी सगळे लोक घेऊन चाललेत. काय चमत्कार आहे म्हणले भीमदादा सुद्धा. भीमदादाही परत आले. नकुल ज्या दिशेला गेला होता, नकुलानं पाहिलं नुकतीच एका गायीनं वासराला जन्म दिला महाराज. आणि ते वासरू लगेचच उठलं, गायीला लाथा हाणून निघून गेलं. नकुलाला वाटलं हे काय दृश्य, काहीतरी अपशकुन आहे, आपणही नको म्हणले, आपण पाहायला म्हणले हे, आणि हे आपणही शिकार नाही करायची. वापस आले. सहदेव ज्या दिशेला गेला होता त्यांनी पाहिलं मोठीच्या एक मोठी शिळा असणारी, आणि त्या शिळेला असणार एका मोठमोठे झाडे झुडप तोडून येऊ लागली आणि एका गवताच्या पाताला येऊन थांबली. सध्याला वाटलं हे काय नवल आहे बाबा म्हणले, काय चमत्कार आहे, आपणही शिकार नाही करायला जायचे. चौघही भावंड एका ठिकाणी आले, विचार केला, म्हणजे आपली ही शंका निरसन झाल्याशिवाय आपण शिकार करायची नाही. परत राजवाड्यात आले, पाहिले तर काय देव आलेले. त्यांना आनंद झाला. म्हणजे आता ही देवच आपली शंका काय करशील म्हणले, मिटवितील म्हणले. तेव्हा असणार देवानी विचारलं, अरे म्हणले तुमचे चेहरे का पडलेले आहेत एवढे म्हणले, प्रवचन तर सुटायची वेळ झाली म्हणले, आता तुम्ही काय एवढे चेहरे बारीक केलेत म्हणले. त्यांनी म्हणले तसं काही नाही म्हणले, आम्ही एक चमत्कार पाहिला म्हणले, अपशकून काहीतरी आम्हाला थोडासा वाटला म्हणून आमची शंका आहे म्हणले, तेवढा शंकेचा आमच्या निरसन करा म्हणले. काही हरकत नाही म्हणले, प्रवचन सुटेपर्यंत तुमची शंका पार करू म्हणले. काय शंका आहे? अर्जुन सांगायला लागला, बोलायला लागला, देवा अहो मी ज्या दिशेला गेलो होतो ना त्या ठिकाणी मी 2 सोंड्याचा हत्ती पाहिला, याचं कारण काय असेल.
त्यावेळेस भगवंत हसले आणि सांगायला लागले, अर्जुना अरे म्हणले कलियुग जवळ आलंय म्हणले हे, आणि या कलियुगामध्ये दोन तोंडाचे माणसं दिसतील म्हणले हे, एक तोंडानं बोलतील म्हणले आणि एका तोंडानं चालतील म्हणले. बोलतील एक आणि चालतील एक. एक कलियुगामध्ये असं घडणार आहे म्हणले हे, त्याचं द्योतक दाखवलं म्हणले दोन तोंडेचा हत्ती. अर्जुनाला बरं वाटलं, खरंय म्हणले आता हे, आणि समाधान वाटलं अर्जुनाला. भीमदादा सांगायला लागला, देवा म्हणले ह्यांचा थोडा प्रश्न वेगळा आहे, माझा थोडा वेगळा आहे म्हणले. काय शंका आहे म्हणले तुमची? काय नाही म्हणले, मी दोन विहिरी पाहिल्या म्हणले, एक विहीर तुडुंब भरलेली आहे म्हणले आणि एका विहिरीमध्ये अगदी थोडं पाणी आहे. पण ज्या विहिरीमध्ये थोडं पाणी, त्याच विहिरीचं पाणी लोक सगळे घेऊन चाललेत म्हणले, पण जी विहीर भरलेली आहे त्या मात्र मध्ये कोणी पाणी नेत नाही. कारण काय असेल देवा? काही नाही म्हणले, कलियुग जवळ आलंय म्हणले भीमदादा, आणि या कलियुगामध्ये जे उन्मत्त झालेले आहेत ते दान धर्म सत्ता याच्याकडे फिरकणार नाही म्हणले. ज्यांचे कष्ट करून मेहनत करून जे आहे म्हणलं त्याच्यातूनच हे पट्टी देतील म्हणले, दान धर्म करतील म्हणले, पंक्ती घेतील, अन्नदान करतील, याच्यातून महाराज लोकांना दक्षिणा देऊन पाया पडतील, हे त्याचं द्योतक दाखवलं म्हणले. खरंय म्हणले. भीमदादाला समाधान वाटलं. नंतर असणारे नकुल सांगायला लागला, देवा यांचा प्रश्न थोडा वेगळा होता, माझा थोडा वेगळा आहे म्हणले. काय म्हणले तुच्छ का शंका? ज्यावेळेस नकुलदादा सांगायला लागले, देवा म्हणले नुकतंच असणारं गायनं वासराला त्या जन्म दिला म्हणले, ते वासरू असणार म्हणले गायचं उठलं आणि फडाफड लाथा हाणून ते निघून गेलं म्हणले, याचं कारण काय असेल देवा म्हणले? अरे म्हणले नकुला, हे कलियुग जवळ आले म्हणले, आणि या कलियुगामध्ये ज्या आई वडिलाच्या पोटी हे जन्म घेतील म्हणले लेकर, त्यांनाच लाथा घालून हे बाहेर काढतील म्हणले. हे कलियुगामध्ये द्योतक दाखवलं म्हणले. नकुलानं सहदेव ठीक आहे म्हणले, देवा काही हरकत नाही म्हणले, मला समाधान झालं म्हणले. पण सहदेव सांगायला लागला, देवा म्हणले या तिघांची शंका थोडी वेगळी आहे, माझी थोडी शंका वेगळी म्हणले. काय शंका आहे म्हणले? अहो म्हणले मोठीच्या मोठी असणारी शिळा, एवढी मोठी असणारी शिळा झाडे झुडप पर्वत असणारे तोडून येत होती, पण एका गवताच्या पातेला येऊन थांबली, याचं कारण काय असेल? त्यावेळी सांगितलं कलियुग जवळ आलंय म्हणले, आणि या कलियुगामध्ये दुसरं कुठलंही साधन चालणार नाही म्हणले. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, बस वाया अनेक पंथा जशी जणी, किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. म्हणून नाम असणार हे कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि हे नाम अशा पद्धतीनं जर आपण आत्मीयतेनं आपल्याला पथ्यरहित असणार पथ्य करून जर आपण नाम चिंतन केलं तर त्याचं फल असणार विशेष फल मिळतं, असं अर्जुन भगवंताला सांगायला लागले महाराज. म्हणून हे तुझे नाम एकची कोणी वेळे, ही जी ओवी घेतली ना, जयाचे मुखाशी कान न मिळे, म्हणजे कानानं श्रवण केलेलं असेल तरीही सुद्धा ती काय भक्तीच होते महाराज. आणि कीर्तनाच्या माध्यमातून नामचिंतनाच्या माध्यमातून जरी ती केलेली असेल तरी त्याचं तेच फळ मिळतं. एक तर श्रवण भक्ती तरी घडते किंवा नामचिंतन भक्ती तरी घडते, पण ही भक्ती करत असताना विशेष प्राधान्य विशेष हे जे आहे ते पथ्य केले तर त्याचं विशेष फळ मिळतं. हे नामाचं महत्व असं सांगायला लागले महाराज. नाम आपल्याला माहित आहे, नामामुळं अनेक तरले, अनेक उद्धरून गेले. नाम हे एवढं श्रेष्ठ आहे, कारण आपल्याला सगळ्याला माहित आहे जी दगड होती ती दगड नामाच्या योगाने काय झाली? तरली महाराज. तरती तरती हा भरवसा नामधारकाचा. ही जी तरली दगड जर तरत असतील तर हे जीव तरणार नाही का आपला? हा मनुष्य देहाला आलेला माणूस तरणार नाही? अहो दगड जर तरू शकतात, आज तुम्ही सांगा आपण सगळे दगड आहेत, आपण सगळे कोण आहेत? दगड आहेत, दगड. ज्ञानोबरायची ही जी ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायचा जो हा गाथा आहे, एकनाथ महाराजांचं जे प्रस्थानत्रयी एकनाथी भागवत आहे, ही आपल्याला नामरूपी
पारायण नाही, नामरूपी हे ग्रंथ आहेत. आणि ही आपल्यासारख्या दगडाला तारायलेत की काय करायलेत? कोटी कोटीचे जे घर बांधलेत आताच्या महाराज लोकांना, कोणाच्या जोरावर? अहो ह्यांच्या जोरावर ना. मग आता हे दगड तरायलेत की काय? बिल्डिंग बांधले म्हणजे काय होते? हे दगड हे तरायलेत महाराज. 32 मजली बांधले, महाडीवर महाडी. काय करतात या माडीला महाराज? तुकोबारायच्या मनात आलं असलं तर किती मजली झाली असते, पण त्यांनी त्याचा वापर केला नाही महाराज. कारण या जीवाचा असणारा उद्धार झाला पाहिजे, नामानं उद्धार झाला पाहिजे, हाच त्यांचा उद्देश होता. आणि ही जी दगड तरली, रामाला वाटलं दगड मी तारतो म्हणले. काय मंत्र म्हणायचे ते म्हणले, महाराज टाकला दगड पाण्यात. पाण्यात डुबुक. दुसरा दगड घेतला, काय पुन्हा मंत्र म्हणले ते पुन्हा टाकला, पुन्हा डुबुक. पुन्हा तिसरा दगड घेतला, पाण्यात टाकला, डुबुक. पाठीमागे फिरून बघितलं, मारुती राय. म्हणले मारता तुम्ही केव्हा आले? ते म्हणले पहिल्या दगडाला. म्हणजे असं का झालं? देवा म्हणले तुमच्यात सामर्थ्य नाही असं समजू नका, तुमच्या नामात सामर्थ्य आहे. तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं नकळे मेघश्यामा. म्हणून नामामध्ये सामर्थ्य नाही असं समजू नका. नामात सामर्थ्य आहेच, पण थोडा अहंकार निर्माण झाला ना, मीच राम आहे, मीच राम आहे, अहंकारच झाला ना. म्हणून हे कुठेतरी त्याच्यामुळं काय झालं. आणि हे कृपा आशीर्वाद होती कोणाला? नल आणि नीलाला. सेतू बांधणं सोपं आहे का? नल आणि नीलाला हे आशीर्वाद होते. म्हणून सगळ्यात पुढे पहिला सेतूतला दगड टाकण्यासाठी कोण होते? नल नील होते. हनुमंतरायाला सांगितलं काळजीच करू नका म्हणले. आशीर्वाद घेतला, रामाचे दर्शन केलं आणि सगळ्यांनी असणारं रामनामाचे नाव टाकून सेतू बांधला महाराज. तो सेतू बिघडला एक वेळेस, पण तुकोबारायनं जो सेतू बांधला ना अभंग नावाचा, ते अजून भंग झाला नाही. रावणानं सुद्धा सेतू बांधलाय बरं. तिकडच्या साईडनं त्यांनी सेतू बांधलेला आहे, इकडच्या साईडनं रामाने बांधलेला आहे. आपल्याला अर्धच माहित असते रावण लय खराब आहे, रावण खूप चांगला आहे. रावण जर कळाला नसता, राम कळाला नसता. म्हणून सामर्थ्य पाहिजे नामामध्ये. नामात सामर्थ्य आहेच. म्हणून आपण साधना करत असताना ती साधना पथ्यरहित, पथ्य जरी केली तर त्या विशेष असणारं त्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून अशी साधना, ती साधना केल्याचं नामाचं महत्व हे भगवंताला अर्जुन बोलून दाखवत आहेत. आणि देव सुद्धा आनंदान असणारं श्रवण करतायत महाराज. म्हणून नामचिंतन, नामस्मरण ही एक भक्ती अशी आहे. कशा पद्धतीनं केली तरी, अहो मी तर सांगितलं मागच्या वर्षी तुम्हाला, नुसती नामचिंतन करतो जरी म्हटलं त्यानं, नामचिंतन करतो तरी सुद्धा असणार काय होते? यम घाबरतात, पाप घाबरत, पाप थरथर कापत. असं पाप माळ घातली नाही, माळ नुसती घालतो म्हणलं तर, नामचिंतन आतापासून करणार आहे म्हटलं तर पाप घाबरत. आणि पाप घाबरत यात नवल नाही. भविष्यामध्ये त्यानं जर माळ घातली, भविष्यात जर त्यानं नामचिंतन साधना केली तर त्याच्या जोरावरती तो वैकुंठात विष्णू त्याला घेऊन येईल त्या साधकाला. आणि विष्णू त्यांना घेऊन आल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला पूर्ण पूजेची तयारी करावी लागते म्हणे. कशासाठी? त्या आलेल्या नामधारकाचा सत्कार करण्यासाठी. माळ घातल्याच्या नंतर नाही, नामचिंतन केल्याच्या नंतर नाही, नुसतं करतो जर म्हटलं, नामचिंतन करतो, माळ घालतो, नुसता संकल्प केला मनात, म्हणजे एवढी असणारा दरारा त्या नामाचा आहे महाराज. म्हणून अशी साधना, असं नाम
आपल्या जीवनामध्ये जर निश्चित घडलं तर त्याची अनुभूती महाराज, मग त्याच्यासाठी असणारं प्रेम द्यावं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमाविन नाही. बस माणसाला पाहिजे समाधान. समाधान मिळण्यासाठी अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम प्रेम लागतो. प्रेमाचा ओलावा असल्याशिवाय, संसार साधा तोडका मोडका करायचा असेल तर त्याच्यात सुद्धा काय लागतं महाराज, प्रेम लागतं एकमेकाबद्दल. आणि ही जीवनातलं साध्य आपल्याला जर पोहोचायचं असेल, म्हणून साधना करण्यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे, जे साधन सांगितलेलं आहे संतांनी त्याच साधनाचा अवलंब केला पाहिजे. आणि ती साधना आल्याच्या नंतर किंवा ती साधन प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा त्याच्यातच साधना करावी लागते. म्हणजे पोहायला शिकण्यासाठी पाण्यातच जावं लागतं, आणि पोहायला शिकल्याच्या नंतर पाण्यातच जावं लागतं महाराज. म्हणजे नाम साधना एक अशी आहे, पोहायला पूर्णपणे शिकलात त्या सिद्धीपर्यंत, त्या पदापर्यंत जाऊन पोहोचला साधक साधनेच्या द्वारे, तर साधना सिद्धा त्या सिद्धापर्यंत पोहोचल्याच्या नंतर सुद्धा पुन्हा त्याला नामच तरत असतं. म्हणून पुन्हा सुद्धा त्यानं नामच चिंतन करतो. असं झालं का, मी आता या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचलो, आता मला काही करायची गरज नाही. आता त्याला करायची गरज पडत नाही महाराज, ते स्वतःच होत असत. पूजा ध्यान जप त्याशी नाही, कोणालाच पूजा ध्यान नाही. त्याची एवढी साधना झालेली असते, त्या स्थितीपर्यंत जाऊन पोहोचला असतो. म्हणजे अपरोक्ष ज्ञानाच्या पलीकडे संत पदावर आरूढ झालेला आहे. त्याला कुठली स्थिती आता करायची गरज नाही. अशा महात्म्यांना नामाच्या जोरावरती कुठली साधना करण्याची आवश्यकता करायची गरज पडत नाही. कारण पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्याला कुठली पूजा करायची गरज पडत नाही. कारण ती अवस्थेच्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला महात्मा आहे. आणि जिथं नाम चिंतन असतं तर द्वैत गेलेलं असतं, आणि हे नाम द्वैत ठेवतच नाही. म्हणून नामामध्ये तशी शक्ती आहे. म्हणून आपल्या नामाच्या जोरावरती कितीतरी जण तरलेले, नामाच्या जोरावरती अनेक महात्मे तरुण गेले महाराज. मोतीराम महाराज सुद्धा म्हणायचे ना, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक. हे साधना स्वतः करून दाखवित होते आणि दुसऱ्या हे करायला लावत होते. अशी जीवनामध्ये साधना. म्हणून तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची मुखाशी काना मिळे, तयाची हृदयाची सांडूनी पळे, वेदूची साच. म्हणून ज्ञानोबराय ही जी ओवी बोलून दाखवतात, मुखाला घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कानानं श्रवण केलेलं नाम एकच आणि मुखानं गायलेलं नाम एकच, त्याचं सारखंच फळ मिळतं. म्हणून ती साधना आपल्याही कडून घडावी. सप्त्यापुरतं भजन करायचं नाही, सप्त्यापुरतं पुढे यायचं नाही. ही जीवनात अखंड आपल्या अविरतपणे असणारी साधना घडली पाहिजे. आणि अशीच भगवंताची आपल्यावरती, साधू संतांची आपल्यावरती अशीच कृपा झाली पाहिजे. म्हणून अशी साधना आपल्याकडून घडावी. आणि विशेष करून पथ्य असणारा आपल्या जीवनामध्ये घडावं. म्हणून युक्त आहार विहार अशा पद्धतीची साधना आपल्या जीवनात जर झाली, निश्चित त्याचं फल मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून पुढे कार्यक्रम आहेत. आमच्या माऊली महाराज हरसतकर त्यांच्या या प्रेरणेतून चालू असलेला नामसप्ताह, मोतीराम महाराज, उमरजकर माऊली आदी करून ही संत मंडळी या कारेगाव भूमी नगरीमध्ये अनेक वर्षानं भूमी पावन झालेली भूमी. आणि आपल्या माझ्यासारख्या पामराला ते भाग्यवान आहे महाराज. मी नाहीतर महाराज लोक मागे लागून बसलेले आहेत, माझं कीर्तन ठेवा, माझं प्रवचन ठेवा. एका सप्त्यात एक प्रवचन किंवा कीर्तन मिळणं अवघड आहे. आपलं भाग्य आपल्याला 2 वेळेस भगवंतानी असणारी या सेवा दिलेली आहे. सर्वांचे या
आपल्या सप्ताह कमिटीचे समितीचे सर्वांचे आभार धन्यवाद. अशीच सद्बुद्धी सगळ्यांना मला प्राप्त हो आणि संत विचार ज्ञानेश्वरी असेल, संत विचार गाथा असेल, संत विचार नाथबाबांची एक प्रस्थानत्रयी म्हणजे एकनाथी भागवत असेल, अशा तिन्ही प्रस्थानत्रयीचं आपल्याकडून जीवनामध्ये पारायण घडावं, आचरण घडावं, अशा पद्धतीची सेवा घडावी. उत्तरोत्तर आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक प्रगती व्हावी. संसाराची मी काय सांगू शकत नाही तुमच्याकडे, कारण संसाराची प्रगती करण्यासाठी त्याला पैशाचं बळ लागतं, पण पारमार्थिक स्थिती बदलावी अशी भगवंताकडे चरणी प्रार्थना करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. विठाला 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 विठाला.